सातारा जिल्ह्यात फलटण इथं महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणात फरार असलेला आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने काल रात्री 11च्या सुमाराला फलटण ग्रामीण पोलिसांसमोर शरणागती त्यांनी पत्करली। त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। तत्पूर्वी काल या प्रकरणातला आणखी एक आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केल्यावर स्थानिक न्यायालयानं 4 दिवसांची कोठडी सुनावली होती। दरम्यान ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या प्रकरणी ताबडतोब कारवाई सुरू केली असून कोणालाही सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। विरोधकांनी ही इतक्या संवेदनशील मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। एका युवा डॉक्टरची आत्महत्या होणं आणि उद्विग्नतेनं तिने आपल्या हातावर अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे। अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर